माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आगमन झाले आहे। शेतकऱ्यांवर होणारे अन्याय आणि विविध अत्याचार त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी बच्चूभाऊ आज उमरेड नगरीत दाखल झाले आहेत। तर आज आपण बच्चूभाऊंकडून जाणून घेऊया त्यांची जी चळवळ आहे आणि त्यांचा हेतू काय आहे विदर्भात येण्यामागचा, आणि आज ते बहुतेक चिमूरला सुद्धा जाणार आहेत। तर उमरेडला आपल्यासोबत आज बच्चूभाऊ कडू आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, सर्वप्रथम आपले आमच्या उमरेड नगरीत हार्दिक स्वागत आहे। सध्या आपल्या विदर्भात शेतकऱ्यांवर ज्या अत्याचार आणि अन्याय होत्या, किडनी विक्री पासून म्हणजे सावकारकी पासून जे काही त्यांना त्रास आहे, त्याबाबत आपण काय पाऊल उचलणार आहात, काय भूमिका असेल आपली? खरं तर सरकार म्हणून अपयश आहे आणि मुख्यमंत्री विदर्भातले असून सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करता उलट आम्ही पाहतोय का अधिक लक्ष द्यायची गरज असताना अधिक दुर्लक्ष केलं जातं। म्हणजे 1,74,00,000 आणि ते दिल्या जात नाही। म्हणजे सोनं गेलं, आईचं सोनं गेलं, बायकोचं गेलं, बहिणीचं गेलं, शेत गेले, ट्रॅक्टर गेलं, सगळं खाली करून ठेवलंय। आणि इतकं सगळं झाल्यानंतर 100 किलोमीटर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एक कॉल सुद्धा त्यांना करू नये, हे त्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे। आणि तिथूनही पैसे पूर्ण फेडल्या जात नाही म्हणून किडनी विकावं लागतं। इतक्यासारखं दुर्दैव मला वाटतं जगाच्या व्यासपीठावर फक्त विदर्भात आणि ते मुख्यमंत्र्याच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये त्यांच्या विभागामध्ये होत आहे। आणि त्याचं साधं त्यांच्याकडून साधं त्याबाबतचं काही एखादा उच्चार किंवा आम्ही त्याबाबत कुठेतरी गंभीर आहोत असं म्हणण्याचं औचित्य दिसत नाही। हे कोण शेतकऱ्याला ते करू शकले नाही। यापेक्षा दुःख असं आहे का ज्या गावात ती घटना झाली त्या गावकऱ्यांनी सुद्धा त्याचा उठाव करावा वाटला नाही, आजूबाजूचे लोकप्रतिनिधी तिथे गेले नाही, आम्हाला जाऊन तिथं आंदोलन करावं लागतं, हे त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैव आहे। अजूनही असे बरेच शेतकरी आहेत जे पडद्याच्या मागे आहेत, त्यांच्या जमिनी धनाढ्य लोकांकडून बळकावल्या गेल्या। आमच्या उमरेड उपविभागातच अशा काही घटना आहेत, तर ते लोक येणार होते तुमच्याकडे भेटीसाठी, पाठपुरावा करतीलच। तर ह्या ज्या प्रकार आणि अशा ज्या घटना होत आहेत त्यासाठी आपण सरकारकडे काय मागणी करणार आहात? कर्नाटकच्या धर्तीवर उपाययोजना केल्या पाहिजे। काय होतंय कर्नाटकमध्ये काय केलं आता का जे शेतकरी एकतर 1 ते 1.5 वर्षामध्ये 5,000 शेतकऱ्यांना आत्महत्या विदर्भातल्या केल्या। महाराष्ट्रात देशात आत्महत्या होतं, जगामध्ये देशात भारतात जास्त होतं, भारतामध्ये महाराष्ट्रात जास्त होतं आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भात जास्त होतं। आणि मग या सगळ्या आत्महत्या होत असताना त्या थांबवणं फार गरजेचं आहे। त्यासाठी एक दालन उभं करणं गरजेचं आहे, त्यासाठी एक खिडकी उभी करणं गरजेचं आहे। एक कक्ष असा जर असला का बाबा कोण अडचणीत आहे, कोणावर किती कर्ज आहे, त्यांना एक तहसीलदाराला जर अर्ज दिला तर त्याची सहनिशा झाली पाहिजे आणि खरोखरच तो त्या अडचणीत असेल तर सरकारने मदत केली पाहिजे। आज आपला दौरा कुठे आहे? इकडे नागबीडला आता आमचा मोर्चा आहे ना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी। विदर्भातले जे शेतकरी आहेत, जे पीडित आहे, सावकारकीपासून त्रस्त आहेत, पण पुढे येऊन आवाज उठवत नाही किंवा कुठे जाऊन त्यांची जे दुःखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे बोलू शकत नाही, तर त्यांच्यासाठी काय आपण संदेश द्याल? मला असं वाटतं का ज्या शेतकरी असा अडचणीत आलेला आहे आणि त्याला आता कुठलाच मार्ग शिल्लक नाही आणि आत्महत्येच्या दारावर उभा असणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हाला नक्की सांगावं, आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू। आमचे कार्यालय आहे किंवा माझ्या पत्त्यावर नंबरवर जर त्यांनी मेसेज केला तरी चालेल। तुमचा नंबर? 9890 153491। पुन्हा हमी भावाच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी हमी भाव मिळत नाही किंवा शासकीय खरेदी सुरू झालेली नाही, तर त्यासाठी आपण शासनाकडे काय मागणी करा? त्यासाठी बापाची किंमत डोक्यात असली पाहिजे शेतकऱ्याच्या। त्याच्या सध्या नेत्यांची नेता डोक्यात भरलेला आहे शेतकरी। ज्या दिवशी शेतकरी बाप डोक्यात ठेवन तेव्हा हे प्रश्न तुम्हाला विचारायची गरज येणार। आपण जो मागे शेतकऱ्यांचं आंदोलन केलं होतं तिथे तुम्हाला बहुतेक जून महिन्याची काहीतरी तारीख दिलेली आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल आपण? 30 तारीख सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे। तर 30 पर्यंत कर्जमुक्ती केली नाही तर 1 तारखेला आम्ही महाराष्ट्रभर रेल रोको करू। ठीक आहे दादा, धन्यवाद।